पुण्यातील एका कुटुंबाची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली। एका मांत्रिकाकडून त्या कुटुंबियांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र दिलं। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। मूळच्या लंडन येथे राहणाऱ्या मात्र काही दिवसांपासून पुण्यात राहणाऱ्या एका IT दाम्पत्याची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि ही फसवणूक तब्बल 14 कोटी रुपयांना पडलेली आहे। ही फसवणूक करणारे जे गृहस्थ आहेत ते भोंदू बाबा आहेत। त्याचबरोबर त्या भोंदू बाबाच्या ज्या शिष्य आहेत त्यांनी मिळून या IT इंजिनियर दाम्पत्याची फसवणूक केल्याचा समोर आलेला आहे। आणि आता माझ्या मागे जो बंगला आपण पाहतोय तो बंगला आहे कुणाल वेदिका पंढरपूरकर। ज्या वेदिका पंढरपूरकर आहेत यांनीच या दाम्पत्याची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। राजेंद्र खडके हा जो भोंदू बाबा आहे या भोंदू बाबाच्या माध्यमातून हे IT दाम्पत्य डोळस नावाचं जे गृहस्थ आहेत ते या वेदिका पंढरपूरकर यांच्या संपर्कात आला आणि वेदिका पंढरपूरकर या राजेंद्र खडके यांचे शिष्य आहेत। त्यांच्या अंगामध्ये जयशंकर हे महाराज येतात असं राजेंद्र खडके या भोंदू बाबानं त्यांना सांगितलं। मुळामध्ये IT इंजिनियर असलेल्या डोळस दाम्पत्याला 2 मुली आहेत, मात्र त्या दोन्ही मुली एका दुर्धर आजारानं ग्रस्त आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी त्यांनी बरेच उपाय केले, मात्र ते होत नव्हतं। आणि त्यामुळे ते जेव्हा लंडनवरून भारतामध्ये आले आणि पुण्यामध्ये त्यांचं घर याच कोथरूड परिसरामध्ये आहे, त्यानंतर ते एका भजनी मंडळाच्या संपर्कात आले आणि त्यानंतर ही खरी फसवणूक आहे ती सुरू झाली। आणखी किती लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि आता पोलीस यामध्ये कशा पद्धतीची कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।